हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, MTS या पदासाठी कामे कोणती करावी लागते किंवा MTSला हँग झाला का बा हे डफर माझं, नको रे बा 2-3 लाख भरले या डफऱ्यासाठी, 1.5-2 लाख कसं आता हे हां असं ठीक आहे। MTSला काम काय करावं लागते तरी नाहीत का, MTSला काय काम करावे लागतात याबाबतचा आजचा व्हिडिओ आहे। आणि MTS कोडचा तर पोस्ट ऑफिसमधला। पोस्ट ऑफिसमध्ये जे MTS नावाची पोस्ट असते त्या पोस्टवर असलेल्या व्यक्तीला किंवा MTSला नेमके कोणकोणते कामं करावं लागते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे सांगत आहोत। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी मी MTS एक्झाम क्रॅक केली आहे। नुसती क्रॅकच नाही केली पण त्याचे प्रूफ पण आहे माझ्या मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर। याचे पण माझे प्रूफ्स आहे, तुम्ही चेक करून घ्या बरं एकदा। नाही भेटले तर मला मेसेज करा, आम्ही टाकून देईन एखादी नवीन ते PDF तुमच्या टेलिग्राम चॅनलले। कोणकोणते एक्झाम क्रॅक केले मी, तलाठी पोस्टमन आणि MTS कोणते हे पोस्ट ऑफिसमध्ये या 3 एक्झाम मी क्रॅक केल्या आहे। तुम्हाला कोणाला 3 या एक्झामचे प्रूफ नसन भेटले तर माझ्या मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन PDF त्या बघू शकता। किंवा हे सगळं PDF म्हणजे तू पूर्ण मार्केटमध्ये, ओपन मार्केटमध्ये पण फिरते, तिथून पण तुम्हाला कुठून PDF भेटेल, तिथून पण तुम्ही पाहू शकता। ओके, काही प्रॉब्लेम नाही। वेबसाईटवर सध्या काही ते मला वाटते 4-5 महिने रिझल्ट राहते वाटते ना, एकदा ते चेक करून घ्या किंवा ठीक आहे। माझ्या पण मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर मी ऑलरेडी सगळे PDF टाकले आहे। मी जे बोललो त्या सगळ्यांचे प्रूफ मी सबमिट केले आहे, ते तुम्ही बघू शकता। खालच्या मेसेजमध्ये दिसणार नाही तर तुम्ही खाली थोडं वर स्क्रोल करत चला, तुम्हाला ते भेटून जाईल प्रूफ वगैरे। ठीक आहे, चला। आणि हां, MTSमध्ये मला 88 भेटले होते, 100 पैकी 88 गुण होते। पोस्टमनमध्ये 100 पैकी 90 गुण होते। मी पोस्टमन जॉईन केलं आहे, MTS जॉईन केलं नाही कारण पगार थोडासा कमी होता। ओके, 5,000चा डिफरन्स होता। इथपर्यंत समजलं तुमच्या? तर ज्यांनी MTS म्हणून काम केलं आहे, MTS या हा पदभार सांभाळला आहे, त्यांच्यासोबत चर्चा करून आजचा व्हिडिओ मी बनवत आहे। ठीक आहे, व्हिडिओची पूर्णच्या पूर्ण स्क्रिप्ट त्यांनी बनवली आहे, मी फक्त इथे छापून आणलं आणि तुमच्यासोबत वाचून दाखवतो, दुसरं काय करणार। ओके, म्हणजे तसं तर मी पण तुम्हाला सांगू शकलो असतो कोणकोणते कामं आहे, परंतु त्या पदावर काम केलेल्या व्यक्तीनं सांगणं हे जास्त त्या पदाच्या जवळ जाण्यासारखं आहे। ओके, शब्दरचना थोडीशी मागं पुढे होत असेल तर सांभाळून घ्या। तशी यानंतर जे चालून सगळं आता जे त्यांनी स्क्रिप्ट लिहून दिली त्या स्क्रिप्टनुसार। ओके, चला। कोण आहे? कुणाल माझे मित्र आहे, कुणाल। ओके, मित्र आहे, इथपर्यंत समजलं। MTS म्हणून काम पाहत आहे। आणि हा इनडायरेक्टली MTS हा जॉब तुम्ही असा समजू शकता का, इकडली फाईल तिकडे नेऊन ठेवणी, तिकडली फाईल इकडे नेऊन ठेवणी। कोणतं? 2 टेबलवरच्या एका टेबलवरची फाईल तिकडे नेऊन ठेवणं, एका टेबलवरची फाईल दुसऱ्या टेबलवर नेऊन ठेवलं आणि दुसऱ्या टेबलवरची फाईल तिसऱ्या टेबलवरची फाईल पुन्हा पहिल्या टेबलवर आणणं, झालं MTSचं काम संपलं। असं आपण दोघांप्रमाणे म्हणू शकतो, जेवढं मला माहीत आहे। तुमच्यापैकी काही लोकांना तेवढं पण माहीत नसेल। ठीक आहे, हे झालं असं काम आहे। आता ॲक्च्युअलमध्ये किती काम आहे ते तुम्हाला सांगतो आता इथे। ओके, चला। हा जॉब जो आहे MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ, नावामध्येच आहे का हा जॉब आहे मल्टीटास्किंग, तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रकारचे काम इथे करावं लागेल। ओके, चला। कोणता जॉब? हा 3 ठिकाणी करावा लागतो। जॉब एकूण किती? 3 ठिकाणी करावा लागतो। कुठं? एक डिव्हिजन ऑफिस, पोस्ट ऑफिस बाबत तुम्हाला माहितीच आहे। पोस्ट ऑफिसमध्येच डिव्हिजन ऑफिस कुठं राहते हे त्याला DO म्हणतात, ते असते डिस्ट्रिक्ट लेवल। ओके, दुसरं आहे रिजनल ऑफिस, त्याला आपण RO म्हणू शकतो, RO। DO आणि RO, DO म्हणजे डिव्हिजन ऑफिस, RO म्हणजे रिजनल ऑफिस। ओके, रिजनल ऑफिस वगैरे तुम्ही म्हणू शकता। हे कुठं असते? नागपूर सारखं मोठं शहर, मोठं रिजन। त्यानंतर कुठं जॉब असतो? ओके, ह्या दोघांचे कामं जवळपास सेम एकच असते। यांना एका वेगळ्या कॅटेगरीत ठेवू। आपली दुसरी कॅटेगरी आहे हेड पोस्ट ऑफिस किंवा HPO, त्याला आपण HO म्हणतो। HO हे असते डिस्ट्रिक्ट लेवलवर। ओके, हे असते सब पोस्ट ऑफिस
हे असते तालुका लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवल. खास करून तुम्ही याला तालुका लेवल तुम्ही समजू शकता ढोबळ मानाने. ओके. सर्वात खाली असते आपलं BO ब्रँच ऑफिस, जे ग्रामीण भागामध्ये असते. त्याच्यावरचं हे ऑफिस, त्याच्यावरचं हे ऑफिस आणि त्याच्यावरचं हे ऑफिस. हे ऑफिसमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसेस. ओके. हे म्हणजे आपलं टपाल वाटणारे ऑफिस. हे इथून दिसतं इथे ते, ज्याला तुम्ही आजपर्यंत पोस्ट ऑफिस ओळखता. पोस्ट ऑफिस हे इथून एवढं आहे, हेड पोस्ट ऑफिस आणि सब पोस्ट ऑफिस, ब्रँच पोस्ट ऑफिस. हे इथून जे खालचे आहे ना, तुम्ही जे पोस्ट ऑफिस म्हणून ओळखता, हे इथून तर इथपर्यंत. ओके. ठीक आहे. हे वरचे थोडेसे ऑफिस आहे, हे ॲडमिनिस्ट्रेशनचे ऑफिस आहे. प्रशासकीय कामं इथून चालते. ओके. समजलं इथपर्यंत? हे कसं हां ठीक आहे. ज्यांच्यासाठी कामं वेगळी असते, यांच्यासाठी कामं वेगळी असते, यांच्यासाठी थोडीशी कामं वेगळी असते. DO आणि RO कामं जवळपास सेम असते. ते कोणते असते, काय असते ते तुम्हाला आता मी सांगतो. ओके. सर्वात पहिले घ्या डिव्हिजन ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस. ओके. सोबतच RO पण म्हणू शकता. इथे तुम्हाला वेगवेगळी कामं करावं लागते. वेगवेगळे कामं कोणते ते मी तुम्हाला सांगतो. विविध फाईल हँडलिंग करणे, वेगवेगळ्या फाईल तुम्हाला हँडल करावं लागते. फाईल एका ठिकाणाहून सिग्नेचरसाठी किंवा साईन करण्यासाठी किंवा दुसऱ्या कामासाठी एका डेस्कवरून दुसरीकडे नेणे. ओके. हे झालं थोडं टेक्निकल लँग्वेज. त्या MTSनी जे लिहिलं होतं ते डायरेक्ट मी सहज छापलं. हे त्यांची आता टेक्निकल लँग्वेज आहे, आपण आपल्या भाषेत करू ना मस्त. कसं काय नाही, मी ते सांगितलं तुम्हाला. फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर नेणं, दुसऱ्या टेबलची फाईल पुन्हा पहिल्या टेबलवर आणणं, एवढं काम म्हणजे हे पहिलं वाक्य. ओके. आणि हे कायसाठी? वरच्या सिनियरची सही घ्यायसाठी. घेतलेली सही वापस पुन्हा त्या टेबलवर फाईल आणून ठेवणं, झालं एवढं काम आहे इथं. ओके. फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर नेणे, दुसऱ्या टेबलवरून फाईल पहिल्या टेबलवर आणणे. ओके. त्यात झेरॉक्स मारणं. हां, डिव्हिजन ऑफिस किंवा प्रशासकीय ऑफिसमध्ये तुम्हाला काम करत असेल तर तुम्हाला झेरॉक्स पण MTSचं काम आहे. झेरॉक्स मारणं कोणाचं काम आहे तर MTSचं. झेरॉक्स मारायसाठी तुम्हाला कुठं झेरॉक्स मशीनवर जायची काम नाही. पोस्टाच्या आतमध्ये झेरॉक्स मशीन राहते, त्याच्यावर तुम्हाला झेरॉक्स मारा लागेल. ओके. चला त्यानंतर वरील नाही ते वरिष्ठ आहे, ते सिनियर. मी अपडेट केली होती PDF आपली PPT मी अपडेट केली होती, परंतु ती अपडेट झाली नाही. काय कारण तर टेक्निकल थोडंसं इश्यू होता ना काहीतरी. XYZ. वरिष्ठ किंवा सिनियर सांगतील ते सर्व कामं करणं. ओके. सिनियर लोक जे कामं सांगत ते सगळे कामं इथे करावं लागेल. कोणते कामं सांगते? जे कामा तुमच्या कामाशी रिलेटेड आहे तेच सांगते बरं. दुसरे कोणते तुम्हाला ॲज अ MTS म्हणून तुम्हाला पोस्ट ऑफिसने जे कामं नेमून दिले तेच कामं तुम्हाला इथे करावं लागेल. ठीक आहे. चला त्यानंतर डिव्हिजनल ऑफिसमध्ये काही जुना रेकॉर्ड पण शोधावा लागेल. ठीक आहे. चला एखादी कस्टमरनं कंप्लेंट टाकली का, हा माझा रेकॉर्ड मला पाहिजे, त्यानुसार तुम्हाला जुना पण रेकॉर्ड तुम्हाला शोधून द्यावा लागतो सिनियर्सला. ओके. चला सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट चे सर्व लेटर्स डिस्पॅच करणे. डिव्हिजन ऑफिसचा हेड म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट. ओके. डाक अधीक्षक तुम्ही नाव ऐकलं असाल. डाक अधीक्षक तुम्ही ज्यांना पोस्ट मास्टर म्हणून ओळखता त्यांच्याही थोडी वरची पोस्ट आहे, जे डिव्हिजन एका पूर्ण डिव्हिजनचा जिल्ह्याचा मालक पोस्ट ऑफिसच्या यंत्रणेतला. ओके. असं तुम्ही समजू शकता. बाकी नंतर आपण जे टेक्निकल गोष्टी आहे तुम्हाला समजेल या भाषेत मी इथे सांगत आहोत. टेक्निकल कंडिशन टर्म वगैरे किंवा मग बाकी पोस्ट ऑफिसच्या लँग्वेजमध्ये थोड्याफार गोष्टी चेंजेस होऊ शकते, त्या वेगळे ठेवू. फक्त तुम्हाला समजेल या भाषेमध्ये तुम्हाला इथे मी सांगत आहोत. ठीक आहे. सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट ज्याला डाक अधीक्षक म्हणतात, ज्याला पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही SP असं म्हणतो. ओके. समजलं? हा कोण असतो? तुम्ही पोस्टमास्टर ज्या व्यक्तीला समजता त्या पोस्टमास्टरपेक्षाही ही वरची पोस्ट आहे पूर्ण डिव्हिजनसाठी. हेड ऑफिस जे असते ना आपलं HPO की हेड ऑफिसच्याही वर असते डिव्हिजन ऑफिस. डिव्हिजन ऑफिसचं काम कोणतं आहे तर पोस्टाच्या एम्प्लॉईविषयी प्रशासकीय कामं पाहणे. ओके. सोप्या भाषेमध्ये पोस्टाचे एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईचे मालक हे डिव्हिजन ऑफिस. ओके. या पोस्टाचा एम्प्लॉईचा पगाराचे कामं म्हणा किंवा मग पोस्टाच्या एम्प्लॉईला जॉईनिंग देणं, कोणाला काढून फेकायचं तर काढून फेकणं, बढत्या करणं, बदल्या करणं, सगळ्यात जॉईनिंग देणं वगैरे सांगितले ना, हे सगळे कामं इथे डिव्हिजन ऑफिसमध्ये चालते. डिव्हिजन ऑफिसचा हेड आहे डिव्हिजन ऑफिस किंवा डिव्हिजन ऑफिस किंवा त्याला आपण DO म्हणतो. पोस्ट ऑफिस त्याला DO म्हणते. DOचा हेड म्हणजे SP सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट. ठीक आहे. सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट. बस त्यांचे लेटर
डिस्पॅच करणं. डिस्पॅचमध्ये करणं म्हणजे काय, तर लेटर पोस्ट करणं, सोप्या भाषेमध्ये पोस्ट करणं, लेटर पोस्ट करणं. जसं तुम्ही पत्र पोस्ट ऑफिसमध्ये टाकायला जाता ना, पाठवायला जाता ना, तेच काम इथं तुम्हाला MTS म्हणून करावं लागेल. कोणाचे, SPचे तुमचे. समजलं इथपर्यंत. हे पत्र कोणते राहते, पोस्टल एम्प्लॉईविषयी राहते. कोणत्या पोस्टल एम्प्लॉईला पत्र पाठवायचं आहे, कुणाला ते पोस्ट ऑफिस अदर ऑफिसेसला वेगवेगळे पत्र पाठवते, ते सगळे पत्र तुम्हाला इथे डिस्पॅच करावं लागेल. डिस्पॅच करणे म्हणजे काही नाही तर बस तुम्ही जसं लेटर पाठवता ना तसंच लेटर पाठवणे. फक्त कोणतं सिस्टीमकडे नेऊन देणं, ते सिस्टीम बाकी पोस्टल असिस्टंट, PA लोक वगैरे सगळे हँडल करणं, जे काउंटरवर आहे ते कामं करणं, फक्त त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम इथपर्यंत एवढं आहे. ठीक आहे. व इतर ऑफिशियल काम करणे, ऑफिशियल अदर काही काम आहे ते करणे. ओके. चला, फायदा काय आहे तो, डिव्हिजन ऑफिस किंवा रिजनल ऑफिसला शनिवारी सुट्टी असते, शनिवार रविवार सुट्टी असते. वीक तुमचा 5 डेजचा असतो. हा चांगला फायदा आहे. शनिवार रविवारी सुट्टी मिळते, वरिष्ठांची ओळख निर्माण होते, काम करण्याची संधी भेटते, वरिष्ठांसोबत चांगल्या ओळखी होते. एक असं म्हणतात नाही, तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता त्या लोकांसारखे बनता. ओके. बस वरिष्ठांसारखी वरिष्ठांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहता, तुम्ही त्यांच्यासारखे बनता. आता तुम्ही यांचा हे असं म्हणा ना, कोणी जास्त पैशावाल्या माणसासोबत राहत असाल, जास्त पैसे कमवायचा विचार होते. कोणी कमी पैशावाल्या माणसासोबत राहायचा तर कमी पैसे कमवायचा तुमचा एक मेंटॅलिटी तयार होते. ओके. या पद्धतीने तुम्ही हे वाक्य घेऊ शकता. ओके. चला, वरिष्ठांची ओळख होते, काम करण्याची संधी चांगली मिळते, वरिष्ठांसोबत काम करण्याची संधी मिळते, इथपर्यंत तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणीच काम मिळते तुम्हाला. डिव्हिजन ऑफिस हे नेहमी फक्त आणि फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी राहते, त्यामुळे डिस्ट्रिक्ट लेवलवर तुम्हाला काम मिळते. त्यानंतर हे डिव्हिजन ऑफिस आणि रिजनल ऑफिस या दोन्ही ठिकाणी MTSचं काम सेमच असते. इथपर्यंत समजलं आहे. फायदा काय, तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी काम भेटते, जिल्ह्याच्या ठिकाणी काम भेटते. आता खोटं गेलं बा. फायदा काय, तर तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी भेटते आणि वरिष्ठांची ओळख होते, वरिष्ठांसोबत काम करण्याची तुम्हाला संधी भेटते. तोटा काय आहे, तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणीच काम भेटते. तुम्हाला जर तुमचं गाव असेल किंवा एखादी तहसील लेवलवर तुमचं घर असेल तर तुम्हाला तिथे काम भेटणार नाही, तहसील लेवलवर तुम्हाला जॉब भेटणार नाही. तुम्हाला फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी हे ऑफिस असते, त्यामुळे तुम्हाला इथंच केवळ फक्त आणि फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमची बदली पण होऊ शकते. ओके. चला, त्यानंतर हेड ऑफिस. आतापर्यंत पाहिलं होतं आपण डिव्हिजन ऑफिस. आता बघू हेड ऑफिसमध्ये MTSचं काम कोणतं आहे ते बघू. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटी कराव्या लागतात. हेड ऑफिसमध्ये मल्टिपल प्रकारच्या ड्युटी कराव्या लागतात, वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी कराव्या लागतात. एक आहे बस स्टँड ड्युटी. जर तुमच्याकडे जर बस स्टँड ड्युटी असेल तर काही जास्त काम करायचं नाही, फक्त एकच काम आहे. कोणतं, बॅग चढवणे व उतरवणे. कुठून, बसमधून. बसवर बॅग नेऊन देणे, बसनं आलेल्या बॅग घेणे, बस त्याच बॅग पोस्ट ऑफिसमध्ये ऑटोनं पाठवून देणे किंवा ऑटोसोबत पोस्ट ऑफिसमध्ये येणं. बस एवढं काम संपलं. MTS संपला, झाला, खतम, खल्लास, टाटा, बाय बाय, संपलं काम. समजलं इथपर्यंत. बस तुमचं एवढं काम आहे. दुसरं नाईट ड्युटी आहे, MTSची राहते. ॲज अ वॉचमॅन म्हणून तुम्हाला काम करावं लागते आणि इथला वॉचमॅनचा पगार असतो 28,000 30,000. ठीक आहे. चौकीदारी करणे रात्रीला, नाईट ड्युटी वॉचमॅनची. ओके. फक्त तुम्हाला एवढंच काम राहील, तर रात्री 8 पासून सकाळी 7 वाजेपर्यंत किंवा रात्री 10 पासून सकाळी 8 तास 10 तास तुमची काहीतरी ते एक आहे म्हणून असं रात्रभर पूर्ण तिथे जाऊन वॉचमॅन नाईट ड्युटी करणं. ओके. तुम्हाला कोणतंही काम नाही, फक्त नाईट ड्युटी ॲज अ वॉचमॅन म्हणून तुम्हाला इथे MTSमधून तुम्हाला काम दिल्या जाईल. काम करायचं नाही, फक्त ड्युटी करायची. वॉचमॅन ड्युटी तुम्हाला कशी असते माहिती आहे, काम काहीच नाही, फक्त जाऊन 1-2 वाजेपर्यंत जाणं. हो, तुम्हाला सगळं माहिती असणार नाही काय ते रोटेशन घ्यायचं आहे वॉचमॅनचं. ओके. एवढं काम आहे. म्हणजे मी असं म्हणू का, कसं झालं, या ठिकाणी फक्त तुमचं बसस्टँडवर बॅगा उतरवणं आणि बॅगा चढवणं बसमध्ये, एवढंच काम आहे. त्या बॅगा घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये येणं, पोस्ट ऑफिसच्या बॅगा घेऊन पोस्ट ऑफिसवर येणं, बस एवढं काम आहे. संपली ड्युटी MTSची. ओके. या ठिकाणी फक्त नाईटला वॉचमॅन ॲज अ वॉचमॅनची ड्युटी म्हणून तुम्हाला भेटेल. बस तुमचं एवढं काम आहे. वॉचमॅनला कोणतंच काम करावं लागत नाही, नुसतं बसून राहावं लागते, तुम्हाला माहीतच आहे. ओके. चला, इकडं मेल सेक्शन ड्युटी. मेल सेक्शन ड्युटी म्हणजे कोणती, तर पोस्टमनचं जे ऑफिस आहे, पोस्टमनला एक सेपरेट रूम भेटते किंवा पोस्टमनला एक सेपरेट सेक्शन असतो, ज्या ठिकाणी मेलचे किंवा
टपालाचे कामं चालते. कोणते पोस्टमन तिथं राहते असं. तुम्ही एक ऑफिस समजा सहज मेल सेक्शन समजून, हे पूर्ण एक मेल सेक्शन. इथे तुमचे 25-30 पोस्टमन राहील. पोस्टमन इथंच, PA इथंच आणि MTS वगैरे सगळेजण इथंच. ठीक आहे. एक सेक्शन असतो मेल सेक्शन, ज्या ठिकाणी पोस्टमन राहते आणि MTS पण 1-2 MTS पण राहते. इथे तुम्हाला कोणकोणते काम मिळते, विविध स्टॅम्प मारणे वगैरे. पोस्टमन जे लेटर वाटते त्या लेटरवर स्टॅम्प मारणं, सॉर्टिंग करणं, सॉर्टिंग झालेले लेटर पोस्टमनकडे नेऊन देणं, आणखी वरिष्ठांनी सांगलेले कामं करणं, पोस्टमननं सांगलेलं कामं करणं. जनरली पोस्टमन MTSला काम सांगत नाही, परंतु सांगितलेलं काम करावं लागते. ओके. जनरली कोणी सांगत नाही पोस्टमन तेवढं मेल्स, आणि गरज भासत नाही पोस्टमनला काम सांगण्याची. ओके. तर त्यानंतर आणखी एक सेक्शन आहे PLI सेक्शन, पोस्टल लाईफ इन्शुरन्स. तुम्हाला मी सांगितलं होतं, त्याबद्दल पण एक काम आहे. याच्या आतमध्ये काहीच जाणार नाही मी, कारण की काम तुमचं तेवढंच आहे. एका ठिकाणी फाईल दुसऱ्या ठिकाणी नेणं, दुसऱ्या ठिकाणची फाईल आणणं. ओके. या ठिकाणी पण काम तेवढंच आहे PLIमध्ये. का तुमचे फॉर्म जे आहे ना, PLIचे फॉर्म वगैरे सांभाळणं, हाताळणं, इकडं साईनसाठी तिकडे नेणं, तिकडले साईन आणून इकडे ठेवणं, रेकॉर्ड सांभाळणं. ओके. जुना रेकॉर्ड मागितला वरिष्ठांनी तर तो रेकॉर्ड देणं. इथे पण मेल सेक्शनमध्ये मी पण हे बरं, समजा पोस्टमनने एखादी वरिष्ठ रेकॉर्ड मागितला, तो पोस्टमनला नेऊन देणं. ओके. किंवा मग अदर वरिष्ठांनी मागितलेला रेकॉर्ड तुम्हाला नेऊन द्यावा लागतो. ओके. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. नेक्स्ट, अकाउंट सेक्शन ड्युटी. याविषयी फारसं बोलत नाही. एवढं सांगेन का, इकडली फाईल तिकडे नेणं, तिकडली फाईल इकडे आणणं, बस संपला विषय. SBCO अकाउंट, SBCO सेक्शन ड्युटी, हे पण तुम्ही तेवढंच समजा, कारण की एवढ्या आतमध्ये जायची गरज नाही आणि काम तुमचं तेवढंच आहे, दुसरं काहीच नाही. काउंटर स्टाफ सपोर्ट ड्युटी, नंतर BNPL स्टाफ सपोर्ट ड्युटी. या वेगवेगळ्या प्रकारच्या MTSचे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये तुम्हाला MTSला ड्युटी करावं लागते. जास्त आतमध्ये घुसत नाही, फक्त तेवढंच तुमचं जेवढं तुम्हाला मी ऑलरेडी सांगत आलो ना, तेवढंच काम आहे. ओके. चला, कोणतं, इकडली फाईल तिकडे पोहोचवणं, तिकडली फाईल इकडे पोहोचवणं, झेरॉक्स मारणं, त्यानंतर रेकॉर्ड चेक करणं, रेकॉर्ड ठेवणं, जुने रेकॉर्ड्स शोधून देणं वरिष्ठांना. ओके. हे चारही ठिकाणी सेम काम असते. आणि हां, इकडे थोडं काम जास्त असते. सब पोस्ट ऑफिस बघा. आता सब पोस्ट ऑफिसमध्ये MTSला मल्टिपल कामं करावं लागते, वेगवेगळे कामं करावं लागते. कोणकोणते सगळे सांगतो. हे मोठ्या शहरात राहते किंवा मीडियम लोकसंख्येच्या ठिकाणी असते. ओके. कोणतं, SO सब पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी MTS म्हणून तुम्हाला काम करायनंतर एवढे काम करावं लागते. बट SOला MTS जर सब ऑफिस खूप मोठं असेल तरच 1 किंवा 2 MTS असते. सब पोस्ट ऑफिस जर खूप मोठं असेल, 4 ते 7, 4 ते 8 पोस्टमनचं ऑफिस असेल तरच तुम्हाला MTS म्हणून तिथे जॉब तुम्हाला मिळतो. ओके. चला, त्याला डाग आणणे, सॉर्टिंग करणे, लिस्ट बनवणे, स्टॅम्प मारणे, बॅग पॅक करणे, असं मिक्समध्ये काम करावं लागते. ठीक आहे. जर तुमची ड्युटी सब पोस्ट ऑफिसला जर असली तर तुम्हाला एवढे मोठे कामं करावं लागेल. आतापर्यंत मी तुम्हाला जेवढे कामं सांगितले ना, सगळे कामं तुम्हाला एकट्याला इथं करावं लागेल. आतापर्यंत कसं होतं, हेड ऑफिसमध्ये बस तुमच्याकडे एक काम नेमून दिलं होतं, फक्त तू बाळा तू एवढं एकच काम कर. ओके. इथं नाही, इथं तू सगळंच काम कर. इथं पण तू मोठा माणूस, इथं सगळंच काम कर. डाक आणणे, कुठून आणणे तर बसवरून डाक आणणे, बसवर डाक पोचवणे. हे आतापर्यंत कसं होतं, हेड ऑफिसमध्ये ह्या एवढ्या कामासाठी फक्त एक पोस्टमन होता, एक MTS होता. आता एकाच MTSले सगळे कामं, सॉर्टिंग करावं लागते, लिस्टे बनवावं लागते, स्टॅम्प पण मारावं लागते. स्टॅम्प मारणे तुम्हाला सांगितले, पोस्टमन जे टपाल वाटते त्यावर स्टॅम्प मारणे. त्यानंतर ज्या टपालाच्या बॅग आहे, टपालाच्या बॅग पॅक करणं. ओके. असे मिक्स कामं. सॉर्टिंग म्हणजे तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. काही नाही, सॉर्टिंगमध्ये पहिला पोस्टमन, दुसरा पोस्टमन, तिसरा पोस्टमन, 4 पोस्टमन. 4 पोस्टमनला कोणकोणती लेटर कोणाकोणाकडे येते ते टाकणं म्हणजे सॉर्टिंगला. एखादी लेटर आलं, A नावाचं, ABC नाव आहे, किंवा एरिया म्हणा, A नावाचं एरिया असेल, A नावाचं नगर असेल, हे कोणत्या पोस्टमनकडे पाहा. 4 नावाचा पोस्टमन आहे का, दे याला A नगर, याला दुसरं नगर, B नगर, C नगर, ज्या नगराचे ज्या नगराचे त्या नगरानुसार, त्या पोस्टमननुसार ते लेटर टपाल टाकणे त्या पोस्टमनकडं, पोस्टमनच्या एरियामध्ये ठेवणं. ओके. एवढं काम म्हणजे सॉर्टिंग. सॉर्टिंग दुसरं काही नाही मित्रांनो, बस टपाल वेगवेगळे करणं, अलग करणं, एरिया वाईज टपाल वेगवेगळे करणं, अलग करणं, एवढंच काम म्हणजे सॉर्टिंगचं आहे. जे सब पोस्ट ऑफिसमध्ये MTSला करावं लागते. ॲक्च्युअलमध्ये ते पण आता इथे पोस्टमनच करते पण. ठीक आहे. एवढं सगळं काम आहे. लिस्ट बनवणे म्हणजे काय मित्रांनो, का पोस्टमनचे जे हे आहे लेटर इश्यू झाल्यानंतर त्याची लिस्ट बनवली. ओके. पोस्टमननं जे टपाल वाटप करून आल्यानंतर लिस्ट
आणल्या होत्या ना त्या लिस्ट एकमेकाला जोडून रेकॉर्ड तयार करणे सगळं MTSचं काम आहे सब पोस्ट ऑफिसमध्ये. इथपर्यंत समजलं तुमच्या. पुन्हा वरिष्ठ सांगतील ते सगळे कामं करावे लागतील. फायदा काय होतो, घराजवळ ड्युटी मिळू शकते. एसओमध्ये DOमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त डिस्ट्रिक्ट लेवलवरच काम करावं लागेल. एसओमध्ये कसं एक मोठ्या तहसीलला पण तुम्हाला काम करता येते. सुट्टी मिळणे कठीण जाते सब ऑफिसमध्ये आणि कामाचा व्याप जास्त असतो सब ऑफिसमध्ये, कारण की इथं एकटाच माणूस राहतो आणि कामं 17, त्यामुळे सब ऑफिसमध्ये थोडं कामाचा ताण येतो. झालं इथे. पुन्हा सोप्या भाषेमध्ये थोडंसं रिपीट करू का व्हिडिओ? रिपीट करण्याची गरज नाही, पण एक थोडं रिपीट करून देतो. तुमची कामं कोणते कुठं राहते? 3 ठिकाणी कामं राहते. पोस्ट ऑफिसची व्यवस्था आहे सगळ्यात खाली BO जे असते ग्रामीण भागात, त्याच्यावर SO, त्याच्यावर HO आणि त्याच्यावर असते DO. ठीक आहे, हे आहे टपाल वाटणारे ऑफिस. MTSचं काम इथं नाही, इथं आहे. इथं सगळेच कामं तुम्हाला करावं लागते. कोणकोणते कामं? फाईल इकडली तिकडे नेणे, तिकडली फाईल इकडे आणणं, सॉर्टिंग करणं काम असते, पण सध्या ते काम पोस्टमनच करते. त्यानंतर बॅगा बसमध्ये चढवणं, बसमधल्या बॅगा आणून पोस्टामध्ये टाकणं. ओके. त्यानंतर लिस्टा बनवणं, रेकॉर्ड सांभाळणं, वरिष्ठ सांगतील ते कामं करणं कुठं? एसओमध्ये जवळपास सगळेच कामं तुम्हाला मल्टिपल कामं इथे करावं लागते. ओके. कामाचा व्याप जास्त असतो एसओमध्ये, इथपर्यंत गोष्ट कमी आहे. सुट्ट्या थोड्याशा कमी भेटते, कारण की एसओमध्ये कामाचा व्याप जास्त असल्यामुळे सुट्ट्या कमी भेटते. परंतु याचा एक फायदा आहे का, तुम्हाला तुमच्या घराजवळ ड्युटी भेटू शकते. घराजवळ म्हणजे कुठं? तहसील, एक मोठं तहसील, तुमच्या घराजवळचं मोठं तहसील, इथे तुम्हाला ड्युटी भेटू शकते. एचओमध्ये काय सेपरेट कामं असते, एका कामासाठी एकच MTS. बॅगा बसस्टॉपवरून येणं, बसस्टॉपवरून बॅगा आणणं यासाठी फक्त एक MTS. नाईट ड्युटी करणं यासाठी एक MTS. ओके. त्यानंतर मेल सेक्शन जो पोस्टमनचा सेक्शन असतो, पोस्टमन जिथे बसतात तो सेक्शन, त्या ठिकाणी थोडं जास्त काम असते, पण जास्त काही मोठं एकदम काम नसते. ओके. त्यानंतर वेगळे मल्टिपल सेक्शन आहे. कोणकोणते? अकाउंट सेक्शनमध्ये वगैरे ड्युटी, PLI सेक्शनमध्ये ड्युटी, या ड्युटी सेपरेट काम असते, ते काम थोडं कमी असते. HOमध्ये प्रत्येक कामासाठी वेगवेगळे MTS. ओके. DOमध्ये पण सेम, वेगवेगळ्या DOमध्ये पण सेम राहते. ओके. इथपर्यंत गोष्ट समजली. सांगण्याचा तात्पर्य हाच आहे का MTSचं काम सोप्या भाषेमध्ये इकडली फाईल तिकडे नेणं, तिकडली फाईल इकडे आणणं, बस संपला विषय. फक्त एसओमध्ये कामं जास्त असते. फाईलसोबत तुम्हाला रेकॉर्ड पण सांभाळायला लागते. रेकॉर्ड सामान्यासोबत वरिष्ठ सांगतील ते पण काम करावं लागते. पोस्टमन सांगन ते पण काम करावं लागते. परंतु जनरली पोस्टमन काही MTSला काम सांगत नाही. ओके. तेवढी गरज भासत नाही, तेवढं काम पडत नाही. फक्त जे जुना रेकॉर्ड आहे तोच चेक करायला वगैरे लावते, परंतु सहसा काही काम सांगत नाही पोस्टमन. ओके. असा हा कार्यक्रम आहे आपला, असं एक भजन आहे. ओके. चला. ओके. हे जे ठिकाण आहे ना, या ठिकाणी सेपरेट एक पोस्ट एक MTS असते. सेक्शन वेगवेगळे सेक्शन असतात. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे सेक्शन राहते. तसेच आमच्या पण डिपार्टमेंटमध्ये एवढे सेक्शन आहे, आणखी काही सेक्शन आहे. प्रत्येक ठिकाणी एक सेपरेट MTS असते. कामाचा व्याप थोडा कमी असतो. ओके. चला. आणखी तुमचा काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. आणि ज्यांना कोणाला माझी बॅच जॉईन करायची असेल पोस्टमन MTS आणि मेल गार्ड, त्यांनी निश्चितच बॅच जॉईन करू शकता. आणि माझ्याप्रमाणे तुम्ही मॅथ चांगला करू शकता. ज्या मॅथच्या बोर्डवर मी 2-3 एक्झाम क्रॅक केल्या ना, त्या पद्धतीने तुम्ही पण बॅच जॉईन करून आपलं मॅथ चांगलं स्ट्रॉंग करू शकता. ओके. बॅचचं नाव काय आहे तर आउट ऑफ मॅथ्स. ठीक आहे. मॅथ्स बाय प्रवीण निकुरे. बॅचचं नाव आहे आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे. बॅच कोड भेटेल तर माझं मराठी ॲस्पायरंट नावानं ॲप आहे, त्या ॲपवर भेटेल. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. ओके. बॅच फीज आहे, नॉर्मल फी आहे 399, परंतु 20 ते 25 डिसेंबर दरम्यान तुम्हाला 20-25 DEC हा कुपन कोड अप्लाय करून केवळ 200 रुपयामध्ये किंवा 199 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला भेटून जाईल. बॅचमध्ये एकूण 40 टॉपिक्स असतील आणि 100 ते 150 लेक्चर्स असतील. ओके. आतापर्यंत 50 लेक्चर झाले आहेत आणि 7 ते 8 काहीतरी टॉपिक्स कंप्लीट झाले. यानंतरचे
टॉपिक्स करणं सुरू आहे. जवळपास 150च्या आसपास आपले टॉपिक्स लेक्चर्स असतील आणि 40 टॉपिक तुमच्याकडून कंप्लीट करून घेतल्या जाईल. ओके. आणि ज्या पद्धतीने मी माझं मॅथ कंप्लीट केलं त्या पद्धतीने तुम्हाला इथे मॅथ कंप्लीट करून मिळेल. थँक्यू.